सकाळचे झाले 7:23 आणि मी हा माझा तिसरा व्हिडिओ काढतोय. म्हणजे मी आणखीन काही अपलोड नाही केला तो यूट्यूबवर, पण मी हा म्हणजे एक हिंमत करतो, मी काढतोय. समजा सुरुवात तर केलीच मी, तर हा माझा तिसरा व्हिडिओ होणार आहे. तर चला सुरुवात करूया आजच्या दिवसाची. आता हे जे समोर दिसतंय हा माझ्या समोरचा व्ह्यू आहे. सकाळचे वाजले 7:24 झाले सध्या, आणि मी आता एका मोकळ्या मैदानात आलोय. माझ्यापाशी एक कुत्रा आलंय, काही करणार नाही अशी मला असं वाटतंय, पण सांगता येत नाही. कुत्री सोय आणि आसपासचा हा व्ह्यू आहे. सांगायचं मलाच भोगतं वाटतं. तर मी आलो इकडे कोपरगावला. अजून सुद्धा मी कोपरगावलाच आहे, आणि कुत्रा मला भुकतोय सध्या मी बोलतोय तेव्हा. आणि कोपरगावलाच म्हणजे मी आता एका मोकळ्या मैदानात आलोय माझ्या मावशीच्या घरच्या समोर. काल रात्री मी इथेच होतो. इथे मागे माझ्या मावशीचं घर, इथं समोर त्यांच्या मोकळ्या मैदान आहे. मी तिथं आलोय फिरायला. आणि चला तर आजचा दिवस सुरुवात करूया. ते कुत्रा मलाच भुकू राहिलाय, जाणवत नाही खरंच भुकतोय मला. सॉरी, कुत्रा नाही, ते कुत्रे सांगण्यात थोडी गडबड झाली. तरी ते बराच काळ गेलेला आहे माझा. म्हणजे मी ते बरंच खेळलेलो आहे. ह्याच ग्राउंडवर मी फुटबॉल खेळलेलो आहे, क्रिकेट खेळलेलो आहे. अरे ते कुत्रा मलाच भुकतोय. म्हणजे मी बोलतोय तसंच ते मला भुकतोय, पण काही करत नाही. ती त्याची कमजोरी म्हणते, आणि ते माझं नशीब पण म्हणते. कारण की जर त्यानं काही केलं तर माझं खूप नुकसान होऊ शकतं. तर हा दूरपर्यंतचा असा हा व्ह्यू. तिकडे माझी आई दात घासते, पण ते काय तुम्हाला दिसणार नाही. इकडे बगीचा आहे. मी कालच इकडे जाऊन आलो होतो. म्हणजे या पलीकडे एक बगीचा आहे, इथे खूप झाडे होती. आणि आज तसं 1 फेब्रुवारी 2026. काल मी असा व्हिडिओ काढला आणि त्यामध्ये मी असंच बोलून गेलो की आज 1 फेब्रुवारी आहे, पण काल 31 जानेवारी होते. वर्ष आपला जानेवारीचा शेवटचा दिवस. तर हा आहे दूरपर्यंतचा नजारा. माझ्या मावशी इथे, आणि तिथे मी आता दात घासतो आणि माझ्या समोरच्या दिवसाची सुरुवात करतो. आता सध्या 7:30 वाजले, इथं 6-7 मिनटं गेलेत माझे एक व्हिडिओ म्हणजे एवढं बोलण्यात की इथे हे आहे इथे ते आहे. कुत्रा भुकलं मला मध्येच. तर मी आलो आता मावशीच्या घराकडे, आणि इथे मी आता दात घासतो आणि आंघोळ करतो. तिथे तर माझी आई आहे. येवल्याची वेळ घेतली असती म्हटलं, पण आता येवल्याची वेळ घेतली असती पण थांबणार नाही. Gracias.
नगरसूल परिसरात. म्हणजे मी रेल्वे स्टेशनवर आलो आहे की मी चाललोय मामाच्या गावावरून आमच्या गावाला, म्हणजे आम्ही जिथे राहतो तिकडे. तर चला आपण पाहू इथे रेल्वे स्टेशनचा कसा परिसर. इथे ना दूर दूरपर्यंत फक्त ट्रॅफिक, म्हणजे ट्रॅफिक नाही म्हणता येत, खूप लोक आहे आणि अशा गाड्या लागलेल्या आहेत. बाहेरच्या राज्यातून खूप लोक येतात इकडे. तिकडे एक हॉटेल आहे जवळच, खूप महाग भेटतं तिथे, खूप गोष्टी महाग भेटतात. आणि सध्या मी आलो आता रेल्वे स्टेशन परिसरात आहे. इथे नगरसूल लिहिलं इथे. चला आता मी मध्ये घुसणार आहे रेल्वे स्टेशन मध्ये. नगरसूल रेल्वे स्टेशन. अशा प्रकारे पुढे खूप गर्दी आहे. हा आहे रेल्वे स्टेशन परिसर आणि इथे अशा प्रकारे प्रवासी जमलेले. दूर दूरपर्यंत फक्त प्रवासीच आहे. आता सध्या मला जे रेल्वेने जायचं आहे ती हीच रेल्वे, म्हणजे मी माझ्या मामाच्या गावाहून माझ्या गावाला जाणार आहे. तर माझ्या गावाचे नाव तर मी सांगत नाही आता. तर मी ह्याच रेल्वेने जाणार आहे. तिचा टाईम आहे 1 वाजता. आता सध्या झालं आहे 12:14. त्यामुळे मी इथे काहीतरी टाईमपास करत बसलो आहे. असं इथे खूप अशी दूरपर्यंत अशी गर्दी आहे. इथे काहीतरी काम चालू आहे सध्या. आणि मला वाटतं इथे काही फरच्या बसवणार आहे, नवीन फरच्या. तिथे नगरसूलचे एक पाटी लागेल दूर. इथे सुरुवातीपासून जे 2 डबे लागलेले ते जनरल डबे, म्हणजे तिथे तिकीट काढून प्रवासी प्रवास करू शकतात. म्हणजे हेच ते डबे 2. आणि पुढे S1 S2 असे सुरुवात होते, म्हणजे ते पूर्ण रिझर्वेशनचे डबे. हा जो पुढे परिसर आहे इथे आपण तिकीट काढू शकतो. तिथे जे 2 माणसं उभं आहेत तिथे. मी जसं समोर चाललोय तसं म्हणजे खूप दूरपर्यंत रेल्वे आणि लोक प्रवासी बसताय. म्हणजे काही खाण्यासाठी पदार्थ भेटतात. हाच तो परिसर. सध्या नाही काही, इथे काहीतरी काम चालू आहे आणि इथे काही रिंग टाकलेलं आहे अशा तारांच्या. आणि मी चाललोय आता. हे खूप लांबपर्यंत डबे, S6 डब्यापर्यंत मी इथं आलो. इथे सर्व रिझर्वेशनचे डबे, म्हणजे बाहेर राज्यातील जे लोक आहेत त्यांच्यासाठी ही सुविधा आहे. आणि चला आपण समोर जाऊ. सध्या झाले 12:22 आणि इथे काहीतरी काम चालू आहे. मी ना रेल्वेचे एकदम लास्टपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो, कारण की कुठपर्यंत आहे डबे. हा S10 डब्बा आहे आणि मला पाहायचं आहे कुठपर्यंत संपत आहे. तर मी चाललोय समोर. S11 हा डब्बा आणि समोर पाहतोय मी कुठपर्यंत जातोय. आत्ताशी S11 आलेलं आहे. कुठपर्यंत येऊन माझी एवढी काही हिंमत होत नाही बोलण्याची, पण मी बोलतोय जे मनात येईल ते. सध्या इथे काहीतरी काम चालू आहे, पेंटिंग. आणि पुढे मी लास्टपर्यंत जाणार आहे, लास्ट डब्यापर्यंत. इथून B1 B2 असे डबे चालू होतात. आणि सांगायचं म्हणजे खूप दूरपर्यंत ही रेल्वे. ही नरसापूर एक्सप्रेस या रेल्वेचे नाव आहे. आणि इथे मी B4 या डब्यापर्यंत आलो आहे. म्हणजे हे फर्स्ट क्लास डबे इकडे, म्हणजे यांचे तिकीट खूप महाग असतील. मी आतापर्यंत बसलेलो एकदा फर्स्ट क्लास डब्यामध्ये. आणि आता जवळच आपला ट्रेन संपणार आहे, जवळच. जेवढे डबे सगळे संपणार आहे. येथून A1 आणि A2 या डब्यांची सुरुवात होते. म्हणजे मागे B1 B2 ची सुरुवात होती, आता A1 A2 ची सुरुवात आहे. आणि हे पण फर्स्ट क्लास डबे आहे. आता मी लास्टपर्यंत पोहोचण्यास, म्हणजे आता खूप जवळ आलेलं आहे. लास्ट डब्बा खूप जवळ आहे माझ्या. आणि मी थोडंसं दुरून व्हिडिओ काढतोय, कारण की इथे ना खूप
गर्दी असते आणि मला गर्दीमध्ये बोलण्याची एवढी सवय नाही. इथून H1 डब्याची सुरुवात आहे आणि इथेच फक्त H1 हा डब्बा आहे आणि पुढे 2 जनरल डब्बे म्हणजे जे की कोणी पण बसू शकते तिथे. बाकी पुढे सर्व डब्बे हे रिझर्वेशनचे डब्बे होते. आता मी हा व्हिडिओ कसा काढला मलाच माहिती, मी इथपर्यंत कसा आलो. हा आहे लास्ट डब्बा, म्हणजे माझ्याकडे टाईम होता त्यामुळे मी हा व्हिडिओ काढला, इथपर्यंत आलो. कारण की अजून 1 वाजायला खूप वेळ बाकी, अर्धा 1 घंटा बाकी. आणि चला, इथे रेल्वेचा डब्बा संपलेला आहे, म्हणजे सर्व डब्बे संपलेले इथे. चला मी पुन्हा पुढे जाणार आहे. तिथे दुसरे एक निळी रेल्वे जी की मालगाडी म्हणून ओळखली जाते. चला मी चाललो पुन्हा मागे. पूर्ण डब्बे पाहिलेले, म्हणजे रेल्वेच्या पूर्ण लास्टपर्यंत गेलो होतो आणि आता मी पुन्हा मागे फिरणार आहे. आत्ता मी जिथून सुरुवात केली होती मला पुन्हा तिथेच जाणं आहे, म्हणजे मी जनरल डब्यात बसणार आहे. आता मला काही जास्त दूर नाही जाणं, मला छत्रपती संभाजीनगरला जाणं आहे आणि माझ्याकडे काही वेळ होता त्यामुळे मी हा व्हिडिओ काढला इथे. तसं माझी काही एवढी काही हिंमत होत नव्हती यावेळी गर्दीत बोलण्याची, पण मग थोडं लांबून लांबून मी बोलत बोलत इथपर्यंत आलोच. सध्या टाईम मला वाटतं 12:30 हा झालेला आहे. अजून अर्धा घंटा आहे माझ्याकडे आणि मी त्यामुळे हा व्हिडिओ काढत आहे. चला, तिथे कोणतरी लहान मुली खेळत आहेत, त्याशी मला काय म्हणजे माझा काही संबंध नाही त्याशी, पण मग मी पाहतोय ते दृश्य सांगतो तुम्हाला. मी जिथून सुरुवात केली होती मी त्या पॉईंटपर्यंत पोहोचण्यासाठी आता अर्ध्या रस्त्यात आलेलो आहे आणि मी दम्मा तिथे पोहोचणार आहे. इथं खूप काहीतरी मोठे काम चालू आहे आणि जे समोर दिसते गर्दी राहणार आपल्याला उतरायचं लगेच.